आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आम्हाला धमकावलं जात आहे असा गंभीर आरोप धनंजय देशमुखांनी केलाय। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। तर बी टीम मधील 4 नावं स्पष्ट आहेत। आरोपी न्यायालयामध्ये ते आणतात आणि त्या दिवशी ती टीम त्यांच्या अवतीभवती असते असं सुद्धा धनंजय देशमुख म्हणाले। आम्ही कशात दोषी आहेत? तुम्ही खून करायला, तुम्ही आम्हाला भीती दाखवायला, तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायला, तुम्ही आम्हाला धमक्या द्यायला। आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली, कुठं कोण आलं, कोण काय करायलंय, याचं पण उत्तर देणं मला अपेक्षित आहे। आमचा काय दोष आहे? आमच्या गावाचा काय दोष आहे? आम्हाला का धमकवलं चाललंय? आम्हाला का लोकांना असं दाखवून दिलेत आरोपीचं समर्थन करणारे की आम्ही आरोपीचे समर्थन करणारे आहोत? ते स्टेटस ठेवतायत, ते चुकीच्या पद्धतीनं फेसबुकला म्हणजे कमेंट करतायत। यावर कोणी हे का नाही बोलत? बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले। भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे। 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायवसे स्पष्ट झाले। त्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते। आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला, कोठडीला, त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा। मग हे लोक कोणाचे आहेत?